आपण आदरणीय गुरुजींना फेटा प्रदान करायचा आहे आणि रोजच आपण आपल्या शिवमहापुराण कथेची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करत असतो। आपल्या गावाचे आजच्या दीप प्रज्वलनासाठी मी आपल्या गावाचे वैभव, आपल्या गावाचं नाव ज्यांनी महाराष्ट्रभर गाजवलं, महाराष्ट्रातच नाही तर गुजरात असेल, एमपी असेल, असं स्वतःचं नाव रोशन करणारे आपण सगळेजण सगळ्यांनी पाहिले आहेत। स्वतःसाठी काम करणारे आपण सगळ्यांनी पाहिले आहेत, पण गावासाठी गावाचं नाव मोठं करणारे आपल्या गावाचे वैभव आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण चंद्रकांतजी महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत। माऊली, आपल्या चरणाशी मी नतमस्तक होतो। आपण आपल्या वेळात वेळ काढून माऊली आपण या ठिकाणी आलात, म्हणून माऊली आपणास मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन आपल्या हस्ते या ठिकाणी करायचं आहे। माऊलींसोबत अतिथी या ठिकाणी उपस्थित, आपण सुद्धा या दीप प्रज्वलनामध्ये सामील होऊयात आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर बाबाजींचा सन्मान आपण करायचा। या महाराजांच्या सोबत संजय बापू आपण सुद्धा दीप प्रज्वलनामध्ये, गिरीश भाऊ आपण सुद्धा माऊलींच्या सोबत दीप प्रज्वलनामध्ये या ठिकाणी महाराजांच्या सोबतच वाघाडीचे आदरणीय गजानन भाऊ, जे त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय गजानन भाऊ सोबतच आमचे दादासाहेब दयाराम दिगंबर पाटील हे नर्मदा परिक्रमा करून आले आहेत। नर्मदा परिक्रमा करणं एवढं सोपं नसतं, ज्यांच्या नशिबात असतं त्यांना भाग्य लाभत असतं। म्हणून आजचा योग असा आहे की स्वतः शिवमहापुराण
मी हरिभक्त पर्यायन आदरणीय चंद्रकांतजी महाराज आमचे गजानन दादा असतील आणि नर्मदा परिक्रमामध्ये दादा आपण व्यासपीठावरती जाऊन गुरुजींचा आशीर्वाद घ्यायचा आहे. या ठिकाणी गुरुजींचा सन्मान होत आहे. आपण जोरदार टाळ्यांनी गुरुजींचं स्वागत करत आहे.